नमस्कार मंडळी, राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी येत आहे। राज्यात पुन्हा एकदा 2022 सारखी स्थिती निर्माण होणार। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा दिलासा, तर एकनाथ शिंदेंना जबर धक्का। पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचं मातोश्रीचं वैभव येणार, शिवसैनिक गुलाल उधळणार। नेमकं काय झालंय? शिवसेनेचं जे काही पक्ष आणि चिन्ह आहे ते उद्धव ठाकरेंना मिळणार, तर एकनाथ शिंदेंचं नवा पक्ष आणि चिन्ह हे सुद्धा लवकरच ठरणार। नेमकं काय झालंय हे सविस्तर बघणार आहोत। या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या महत्त्वपूर्ण सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वादावर अंतिम टप्प्यातील निर्णय आता येणार आहे। अनेक महिन्यांपासून सुरू असलेला हा राजकीय संघर्ष आता शेवटच्या टप्प्यावर पोहोचला असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला पुन्हा शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळण्याची शक्यता लागली आहे आणि त्याकडेच सर्वांचे डोळे लागलेले आहेत। शिवसेना फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता। एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत मोठ्या संख्येने आमदारांसह वेगळा गट तयार केला आणि त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलली होती। भाजपच्या पाठिंब्याने शिंदे मुख्यमंत्री झाले, उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळलं। त्या दिवसापासून शिवसेना कोणाची हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला। या वादात निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह तेव्हा देण्याचा निर्णय घेतला होता। त्या निर्णयावर उद्धव ठाकरे गटाने तीव्र आक्षेप नोंदवला होता आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। ठाकरे गटाचा दावा असा आहे की शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली संघटना आहे आणि त्या विचारधारेवर चालणारे खरे शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत। सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची अनेक वेळा सुनावणी झाली आहे। दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद मांडण्यात आला। ठाकरे गटाचे वकील सांगतात की निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय चुकीच्या आधारावर घेतला गेला आहे। त्यांनी असंही नमूद केले की पक्षाची ओळख फक्त आमदारांच्या संख्येवरून ठरवता येत नाही। पक्षाची विचारधारा, संघटनात्मक रचना आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा याचाही विचार करणे आवश्यक आहे। दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचे म्हणणं आहे की बहुसंख्य आमदार आमच्याकडे, खासदार आमच्याकडे आहेत, त्यामुळे खऱ्या अर्थाने शिवसेना त्यांचीच आहे। त्यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य असल्याचं सांगितलं आहे आणि तो कायम ठेवा अशी मागणी सुप्रीम कोर्टात केलेली आहे। आता या आठवड्यात होणारी सुनावणी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते या सुनावणीत न्यायालय काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवू शकते आणि त्यावरून पुढील दिशा ठरवू शकते। त्यामुळे आता जर न्यायालयाने ठाकरे गटाच्या बाजूने निर्णय दिला तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होऊ शकतो। शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे आलं तर त्यांच्या राजकीय ताकदीत मोठी वाढ होईल आणि शिंदे गट सैरभैर होईल। शिंदे गटाला एकतर भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल किंवा स्वतःचा नवीन पक्ष निर्माण करावा लागेल, परंतु एकनाथ शिंदे यांच्यात तेवढी ताकद नाही की शिवसेना धनुष्यबाण चिन्ह यांच्याशिवाय नवीन पक्ष निर्माण करून पक्ष राज्यात वाढेल। परंतु अनेक ठिकाणी शिवसैनिकांचा मात्र विजयाचा जल्लोष पाहायला मिळू शकतो। शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते आधीपासूनच या निर्णयाची वाट पाहत आहेत। त्यांना विश्वास आहे की न्यायालयातून न्याय मिळेल आणि बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे येईल व त्यांचंच नेतृत्व त्यांना मान्य होईल। त्यामुळे शिवसैनिकांनी गुलाल उधळण्याची तयारी ठेवलेली आहे। दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे गटासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। जर न्यायालयाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव ठाकरे गटाला दिलं तर शिंदे गटासमोर मोठं आव्हान उभं राहू शकतं। अशा परिस्थितीत त्यांच्याकडे दोन पर्याय असू शकतात। पहिला पर्याय म्हणजे भाजपमध्ये विलीन होणे। काही राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू आहे की शिंदे गटातील काही नेते हे आधीपासूनच भाजपच्या जवळ गेले आहेत, त्यामुळे भविष्यात हा गट पूर्णपणे भाजपमध्ये सामील होऊ शकतो। मात्र हा निर्णय सोपा नसेल, कारण शिंदे गटातील अनेक नेत्यांची ही राजकीय ओळख वेगळी आहे। दुसरा पर्याय म्हणजे नवीन पक्ष स्थापन करणे। जर शिवसेना शिंदे गट आणि चिन्ह मिळाले नाही तर शिंदे गटाला नवीन पक्ष तयार करावा लागेल। त्यासाठी नवीन नाव, नवीन चिन्ह आणि नवीन संघटनात्मक रचना तयार करावी लागेल। हा संपूर्ण प्रवास अतिशय आव्हानात्मक ठरू शकतो। त्यामुळे शिंदे हे न करता भाजपमध्ये विलीन होतील व जे काही स्वतःकडे मंत्रिपद आहेत त्यांच्या आमदारांकडे
मंत्रिपद आहे ती काबूज करतील असं दिसतं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अनेक वेळा सार्वजनिक सभांमध्ये सुद्धा विश्वास व्यक्त केला आहे की सुप्रीम कोर्टात त्यांना न्याय मिळेल. परंतु आता उद्धव ठाकरे यांना न्याय मिळेल की शिंदेना न्याय मिळेल हे या आठवड्यातच स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतं, खरी शिवसेना कोणाची? कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. धन्यवाद.